संजय कोकाटे तुतारी हाती घेणार की मोहिते पाटील गटात जाणार? ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे सांगून शिवसेनेचे नेते संजय कोकाटेंनी शिवसेनेच्या माढा लोकसभा संपर्क प्रमुख पदाचा दिला. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शिंदेंविरोधात 76,000 मते घेतलेले कोकाटे यांनी या 5 वर्षांच्या कालावधीत माढा तालुक्यात आपला एक वेगळाच गट निर्माण करून माढा तालुक्यात विरोधी सक्षम असा पर्याय निर्माण करीत वेळोवेळी आमदार शिंदेंविरोधात आंदोलने, आरोप, चौकशाही लावल्या. परंतु आमदार शिंदेंना भाजपची मदत मिळत असल्याने व सध्या शिंदे अजित पवार गटात असल्याने आमदार शिंदेंच्या चौकशाही थांबल्या व भाजपने माढा तालुक्यातला मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडल्याचं चित्र सध्या दिसत आहे. आणि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा सध्या आमदार शिंदे बंधूंचेच गोडवेगात आहेत. त्यामुळेच विश्वासाला तडा गेल्याची भावना कोकाटेंच्या मनात निर्माण झाली आहे. त्यांनी मराठा धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासह इतर शिंदेंचे मुद्दे पुढे करीत शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. आता कोकाटेंच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले आहे. कोकाटे नेमकं काय करणार? तुतारी हाती घेणार की मोहिते पाटील गटाकडे जाणार याची चर्चा सध्या माढा तालुक्यात होताना दिसत आहे. मोहिते पाटलांची भूमिका सध्या वेट अँड वॉचची दिसत आहे. तसेच कोकाटेंनी सुद्धा मोहिते पाटलांना तुतारीच हाती घ्यावी असा सल्ला दिलेला आहे. तर ही मोहिते पाटलांची भूमिका वेट अँड वॉचचीच आहे व कोकाटेंचे मोहिते पाटील प्रेम सुद्धा लपून राहिलेले नाही. आमदार शिंदेंचे विरोधक म्हणून कोकाटे हे मोहिते पाटील यांच्याकडे पाहतात. त्यामुळेच अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर संजय कोकाटेंच्या अलीकडील काळात जास्तच फेऱ्या वाढलेल्या आहेत. तसेच मोहिते पाटील प्रेमाबरोबरच संजय कोकाटेंचं बारामतीवरचं पवार काकांवरचं असलेलं प्रेम सुद्धा लपून राहिलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत संजय कोकाटेंची भूमिका काय असणार? पवार साहेबांची तुतारी हाती घेणार की मोहिते पाटील गटाबरोबरच राहणार की मोहिते पाटीलांनी तुतारी हाती घेतल्यानंतर मोहिते पाटील व पवार साहेबांबरोबरच असणार की संजय कोकाटे हे अन्यही पर्यायाचा विचार करणार याची चर्चा सध्या माढा तालुक्यात होताना दिसत आहे.